तब्बल 14,79,18,52 रुपयांचा मूल्यवर्धित कर, करावरील व्याज आणि दंड थकवल्याप्रकरणी नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिलच्या दोघा संचालकांवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये योगेश नरसुदास शेठ आणि मदन मोतीलाल बोरा यांचा समावेश आहे। याबाबत राज्य कर निरीक्षक वैभव तानाजी माने यांनी फिर्याद दिली आहे। घटनेची माहिती अशी की महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत व्यापाऱ्यांची ई विवरणपत्रे दाखल करणे, कर निर्धारण करणे आणि थकीत कर वसुलीचे काम जीएसटी विभागामार्फत केलं जातं। नवमहाराष्ट्र चाकण ऑइल मिलचा 2013 ते 14, 2015 ते 16 आणि 2016 ते 17 या कालावधीतील 14,79,00,000 मूल्यवर्धित कर थकीत होता। या संदर्भात संबंधितांना वारंवार नोटीस पाठवण्यात आल्या, परंतु कंपनीत कार्यरत असणाऱ्या सदर दोघांकडून कोणताच खुलासा करण्यात आला नाही। कोल्हापूर विभागाच्या राज्यकर सह आयुक्त सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त सुनील कानुगडे, राज्यकर निरीक्षक वैभव माने आणि शिवराज भोईटे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा 2002 अंतर्गत थकबाकीदार असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त सुनील कानुगडे यांनी दिली आहे।